तर तुम्हाला सुद्धा मटर खाऊन कंटाळा आला असेल, तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही हे स्नॅक्स कोणत्या पार्टीसाठी किंवा किटी पार्टीसाठी किंवा हळदी-कुंकवासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा तुम्ही याला इव्हनिंग स्नॅक्स म्हणून चहासोबत सुद्धा बनवू शकता. एवढे छान बनतात. तर आज आपण बनवणार आहोत पोहा मटर कटलेट रेसिपी. त्यासाठी सगळ्यात आधी एका बाउलमध्ये 1 कप इतके जाड पोहे घ्यायचे आहेत. तुम्ही ते पातळ पोहे सुद्धा वापरू शकता. तर बघा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 पाण्याने. आता आपल्याला भिजत ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटासाठी असं बाजूला ठेवून भिजत ठेवायचं आहे. पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण इकडे एक सिंपलचं वाटण तयार करूया. तर मिक्सरच्या पॉटमध्ये 5-6 इतके लसणाच्या कळ्या ॲड करायच्या आहेत. 3 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. त्यासोबतच अर्धा चमचा इतकं धने ॲड करून मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर आपल्या इथे वाटण तयार झालेलं आहे. आता आपण हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा इथे मी पूर्ण वाटण काढून घेतलेलं आहे आणि इथे ना तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मिरच्या वाढवू शकता, कमी किंवा जास्त करू शकता. तर मी पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे. आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला 1 कप इतकं मटर घ्यायचं आहे, हिरवं मटर घ्यायचं आहे. तो सुद्धा आपल्याला मिक्सरला लावून एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे. तर बघा मटर पण वाटून घेतलेला आहे. मसाला सुद्धा वाटून तयार झालेली आहे, मिरचीची पेस्ट आणि त्यासोबतच पोहे पण छान भिजले आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त बारीक पण नाही, पण व्यवस्थित इथे बारीक करून घेतलेला आहे. आता बघा लगेच आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत. तर इथे बघा छोट्या साईजचे असल्यामुळे 2 बटाटे वापरले. तुम्ही ते 1 बटाटा वापरला तरी चालेल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे बटाटे इथे वापरू शकता. तर इथे छोटे असल्यामुळे 2 बटाटे घेतले. त्याला आपल्याला आधी किसून घ्यायचं बघा अशा प्रकारे ग्रेटरनी ग्रेट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी दोन्ही आलू ग्रेटरनी ग्रेट करून घेतलेला आहे आणि आलू आपले इथे ग्रेट करून तयार झालेत. आता याच्यामध्ये लगेच आपल्याला बाकीचे सुद्धा सगळे इन्ग्रीडियंट्स ॲड करायचे आहेत. तर आता बघा मी याच्यामध्ये सगळ्यात आधी तर बटाटे किसून घेतले. त्यानंतर आपण वाटून घेतलेलं मटर ॲड करायचं आहे. तर इथे मी पूर्ण मटर ॲड करून घेतलेलं आहे. आता ना आपल्याला याच्यामध्ये पोहे ॲड करायचे जे आपण भिजत ठेवले आहेत ना, ते पोहे इथे ॲड करून घ्यायचे आहे. तर पोहे भिजवत असताना थोडंसं याच्यामध्ये जर चमचा 2 चमचा इतकं पाणी ॲड कराल तर पोहे अजून सॉफ्ट होतील. पण इथे मी ॲड केलेलं नाहीये. पण जर एकदमच हार्ड पोहे राहतील तर व्यवस्थित डो बनणार नाही, तर क्रॅक होऊ शकतात. म्हणून पोहे भिजवत असताना थोडंसं इथे चमचाभर पाणीसुद्धा ॲड करून घेऊ शकता. तर याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं मिरचीचं पेस्ट ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे अर्धा वाटी इतकी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. त्यानंतर चवीपुरतं अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे. अर्धा चमचा धने पावडर ॲड करायचं. अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा इतकी हळद ॲड केलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित डो तयार करायचा. एकदम सॉफ्ट डो तयार करायचं म्हणजे आपण ज्यावेळेला टिक्की बनवू ना त्यावेळेला ते क्रॅक जाणार नाही आणि व्यवस्थित एकदम राउंड शेपमध्ये आपली टिक्की बनवून तयार होतील. तेलमध्ये टाकल्यानंतर फुटणार नाहीत. त्यासाठी ना व्यवस्थित आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे हा सारण मळून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित इथे मी पूर्णपणे याच्यातला पोहा आहे ना, तो मिक्स करून घेतलेला आहे. मॅश करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रीडियंट्स ॲड करायचे आहेत. तर इथे बघा मी 3 चमचा इतकं कॉर्न फ्लोअर ॲड केलेलं आहे आणि 1 मोठा टेबलस्पून किंवा 1 मोठा चमचाभर आपल्याला पांढरी तीळ ॲड करून घ्यायची आहे. यामध्येच ना आपल्याला ब्लॅक पेपर पावडर 1 पाव चमचा इतकं ब्लॅक पेपर पावडर ॲड करायचं आहे आणि 2 टेबलस्पून इतकं आपल्याला बेसन ॲड करून घ्यायचं आहे. आता हे सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे मी नंतर याच्यासाठी ॲड केलं आहे कारण पोहे व्यवस्थित मॅश झाले नसते. पोहेला व्यवस्थित मॅश करण्यासाठी मी आधी पोहे व्यवस्थित मॅश करून घेतले. त्यानंतर बघा इथे मी बाकीचे इन्ग्रीडियंट्स ॲड केलेले आहेत. तर बघा आपल्या इथे टिक्कीचं सारण बनवून तयार झालेलं आहे आणि आता मी लगेच टिक्कीसुद्धा बनवून घेणार आहे. तर सगळ्यात आधी ना आपल्याला जेवढ्या साईजची टिक्की बनवायची आहे तेवढं सारण आपल्या हातात घ्यायचं आहे. थोडंसं राउंड करायचं. दोन्ही हाताच्या मध्ये ठेवायचं, त्याला प्रेस द्यायचं आणि राउंड शेपमध्ये टिक्की बनवून घ्यायची आहे. टिक्की बनवणं अतिशय सोपं आहे, पण खायला मात्र चवदार लागते. एकदा नक्की ट्राय करा. तर आपली पहिली टिक्की बनवून तयार झालेली आहे. अजून दुसरी बनवून दाखवते तुम्हाला. थोडंसं पोर्शन घ्यायचं हातामध्ये, थोडंसं आधी एकाच हाताने राउंड करायचं, दोन्ही हाताच्या मध्ये ठेवायचं, व्यवस्थित प्रेस देऊन राउंड शेपमध्ये टिक्की बनवून घ्यायची. खूप मोठी पण टिक्की बनवायची नाही. छान छोट्या-छोट्या एकसारख्या एकाच आकाराच्या टिक्क्या इथे बनवून घ्यायच्या आहेत. तर थोडंसं बाजूनी क्रॅक जात असेल ना, तर हाताने व्यवस्थित त्याला क्रॅक बंद करून घ्यायची म्हणजे छानपैकी प्लेन करून घ्यायचं त्याला आणि इथे आपली दुसरी सुद्धा टिक्की बनवून तयार झालेली आहे.
अशाच आपल्याला सगळ्या टिक्क्या इथे बनवून घ्यायच्या आहेत. तर बघा ही तिसरी टिक्कीसुद्धा बनवून घेतलेली आहे. असेच एक-एक करून सगळ्या टिक्की इथे मी रेडी करून घेतल्या आहेत. सोबतच गॅसवर कढईसुद्धा ठेवलेली आहे. तेल तापण्याकरिता टाकलाय त्याच्यात. तेल छान कडकडीत गरम केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक-एक करून सगळ्या टिक्क्या तळून घेऊया. तर सगळ्यात आधी बघा इथे मी एक टिक्की टाकून बघितली आहे. तेल छान गरम झालेलं असे बुडबुडे आले की समजायचं तेल छान गरम झालाय. आता बाकीच्या टिक्कीसुद्धा टाकून घेऊया. तर एका वेळेला तुम्ही 4 ते 5 टिक्की इथे तळून घेऊ शकता. जर जास्त बसत नसेल तर जास्त टाकू नका, नाहीतर व्यवस्थित फिरवता येणार नाही तुम्हाला. टिक्की फुटण्याचे चान्सेस सुद्धा असतात. म्हणून थोडे-थोडे करूनच तळून घ्या. आणि ज्यावेळेला आपण टिक्की टाकतो त्यावेळेला गॅसची फ्लेम हाय ठेवा. थोडंसं कलर चेंज झाला, टिक्कीला एक व्यवस्थित कोटिंग आली, की त्यानंतर गॅस कमी करून घ्या आणि मीडियम गॅसवर पूर्ण टिक्कीला छान लालसर कलर येईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्या. तर बघा इथे छान व्यवस्थित कलर आलेला आहे टिक्कीला. मी गॅसची फ्लेम एकदम मीडियम केलेली आहे आणि मीडियम गॅसवर मस्त कलर येईपर्यंत टिक्कीला तळून घेणार आहे. एकदम कुरकुरीत, क्रंची होईपर्यंत तळायची आहे, पण गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे. तर बघा आपली पहिली बॅच इथे तळून तयार झालेली आहे. छान कलर आलेला आहे. आता या स्टेजवर टिक्कीला काढून घ्यायचं आहे. तर बघा पहिली बॅच तळून तयार झाली आहे. असेच आपण बाकीचे सुद्धा टिक्की इथे फ्राय करून घेणार आहोत. तर बघा ही शेवटची बॅच पण इथे फ्राय करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या टिक्क्या इथे फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर आपल्या इथे सगळ्या टिक्क्या फ्राय करून तयार झाले आहेत. सर्व्ह करण्यासाठी तुम्ही याला ग्रीन चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत सुद्धा सर्व्ह करू शकता. तर बघा इथे आपल्या सगळ्या टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत. एकदम खमंग खुसखुशीत अशी टिक्की इथे बनवून तयार झालेली आहे. ज्यांना कोणाला मटरचा कंटाळा आलाय त्यांनी तर ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करायलाच पाहिजे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून भरपूर साऱ्या मटर स्नॅक्सच्या रेसिपी हव्या असेल तेही सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.